नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग आर्किटेक्ट शुभम वनारेजी, जे मागच्या 4 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही बंगलोचे प्रोजेक्ट आहेत किंवा टेम्पलचे प्रोजेक्ट आहेत, विशेषतः देवस्थळांचे, तर त्याच्यावर पण ते काम करतात. या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपलं स्वागत आहे नमस्कार या सर. बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी मला विचारावं वाटेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्किटेक्ट व्हावं ही प्रेरणा किंवा हे कुणाकडनं मिळाली? बरोबर. तर त्याबद्दल पण आम्हाला सांगाल, काय सांगाल? नमस्कार. मी आर्किटेक्ट शुभम वनारे. माझं एज्युकेशन मोस्टली सर खूप खडतर म्हणजे सामान्य शेतकरी आणि कुटुंबातला ग्रामीण भागातला आम्ही विद्यार्थी आहे. आणि प्रत्येक मुलाचं जसं स्वप्न असते त्याच्यामुळे माझं ड्रॉइंग आणि स्कल्पचर आर्टिस्ट त्याच्यामुळे माझं कलात्मक खूप छान होतं. त्याच्यामुळे ते विकसित करण्यासाठी आणि एक आपले कलागुण कुठंतरी वाव मिळण्यासाठी त्या क्षेत्रात आपल्याला आवड होती. माझं स्वप्न इयत्ता 8वी पासून आर्किटेक्ट व्हायचं होतं. पण परिस्थितीमुळे आपण खूप वर्ष झगडून मी स्वतः माझं एज्युकेशन पूर्ण केलं आणि एज्युकेशनची डिग्री पूर्ण केली. 5 वर्षाचं BArs कंप्लीट झाल्यानंतर मी कुवेतला कंटेनर हाऊस म्हणून अरबी लोकांची जी आहे कंटेनर हाऊस, त्या अरबी लोकांचं आपण घर डिझाईन करतो. बरं. तिथं पण आपण 2 वर्ष कुवेतला जॉब केला आणि त्यानंतर आता आपण सध्या इंडियामध्ये 1 वर्ष झाले आपण काम करत आहोत. तर आपल्याकडे बंगलोज असतील, टेम्पल्स असतील आणि संपूर्ण महाराष्ट्रात छोटं मंदिर असो किंवा मोठं मंदिर असो, कोणत्याही मंदिराचे किंवा लँडस्केप डिझाईनचे, धार्मिक स्थळांचे आपण निशुल्क ही फी घेतो. म्हणजे त्यांचं कोणतेही फी आकारत नाही. क्या बात आहे. मग हे फार महत्त्वाची गोष्ट आहे माझ्या मते, तुम्ही आता सांगितली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रवास खरंच फार खडतर होता आणि अशा परिस्थितीतून येऊन तुम्ही एवढं सगळं शिकून बरोबर. इतकं काम केलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा टप्पा मला विचारायचा आहे, म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक वेगळी क्युरिओसिटी असते आणि तो एक वेगळा स्ट्रगलचा पिरियड असतो. बरोबर. तर तो कसा होता? पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय आठवते तुम्हाला इथं पुन्हा आल्यानंतर? मोस्टली विद्यार्थी कॉलेज झाल्यानंतर किंवा डिग्री झाल्यानंतर प्रोजेक्ट मार्केटमध्ये सुरू करतात. पण माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे मी कॉलेज चालू असताना 3rd इयर पासूनच मी काम सुरू केलं होतं. इव्हन माझी सुरुवात नकाशा ₹500 पासून मी सुरुवात केली 3D द्यायला. आज आपला 3D जो आहे तो 50,000 पर्यंत त्याची व्हॅल्यू झालेली आहे. इतकं आपलं बेटर काम आहे. आणि आज मी तुमच्या समोर इथं असताना आजच्या 5 वर्ष आफ्टर म्हणजे बिफोर 5 वर्षा अगोदर मी रस्त्यावर वडापाव विकला सर. आणि आज आर्किटेक्ट म्हणून मी कुवेतलाही जॉब केला आणि आज आपले 2 देशामध्ये काम चालू आहे. म्हणजे फ्रीलान्सिंगचं मी स्वतः काम करतो. एक साऊथ आफ्रिकेची रेनबो म्हणून कंपनी आहे. त्याच्यात आपण फ्रीलान्सिंगचं काम करतो आणि कुवेतची कंपनी आहे जिथं मी स्वतः जॉबला होतो. तिथं आपण त्यांचं काम करतो. क्या बात आहे. फार महत्त्वाचं. म्हणजे एखादा तरुण एवढ्या ग्रामीण भागातून आलेला अशी स्वप्न उराशी बाळगतो, त्याच्यासाठी असणारे कष्ट करतो आणि त्यानंतर या पदावर पोहोचतो. हा एक वेगळा प्रवास आहे. आता काही तांत्रिक मुद्द्यांवर येऊया, त्यातल्या तांत्रिक प्रश्नांवर येऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या फील्डमध्ये काम करत असताना कदाचित तुम्ही आता परदेशातही काम करताय आणि भारतातही काम करताय किंवा इथं बुलढाण्यासारख्या डिस्ट्रिक्ट प्लेसला काम करताय. तर तुम्ही एक बघितलं असेल की यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. बरोबर. आणि अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं कधी-कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी इथे परिस्थिती हाताळता इथं? आता मोस्टली साधारण सांगितलं तर मी कुवेतलाही काम केलं. तिथं स्किल लेबर आहेत. वेल प्रॉपर ज्यांचा कोर्स झालेला आहे तीच लेबर आपल्या इंडियातलेच कुवेतला काम करतात. पण इंडियात आता हा ग्रामीण विदर्भ आहे. त्याच्यात याच्यामध्ये पूर्ण प्रॉपरली एज्युकेटेड नसलेले स्किल लेबर आपल्याला मार्केटमध्ये मिळत नाही. पण त्यांना आपण पुरेपूर साईडवर मार्गदर्शन करून बारीक सारीक गोष्टी त्यांना शिकवून म्हणजे ते शिकण्यासोबतच त्यांना ते इम्प्रूव्ह करून आपण काम करून घेतो. बरोबर. तेव्हाच आपल्या कामाची क्वालिटी आणि काम चमकते. नाही तर मग लेबर मी डिझाईन किती बेस्ट केलं पेपरवरती पण ते ऑनसाईट जर झालंच नाही तर आर्किटेक्ट असो किंवा इंजिनियर असो त्याचं ते नाव निघणार नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्याने एखादी गलती मिस्टेक झाली तर तो शेवटी आरोप किंवा ब्लेम मार्केटमध्ये हा आर्किटेक्ट किंवा इंजिनियरवरच लागतो. त्याच्यामुळे ते पाहणं खूप महत्वाचं आहे. दुसरा आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा. तुम्ही या मागच्या काही वर्षात ही टेक्नॉलॉजी बदलताना बघितली असेल. आता टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या या रोजच्या ह्याच्यामध्ये कसा होतो आणि तुम्ही तो कसा करून घेता? भरपूर गोष्टी झाल्या आहेत. आजी जे माझे काही म्हणजे आमच्या आधीचे माझ्या बर्थच्या आधी जे झालेले आर्किटेक्ट आहेत, जहादीज असतील, ऑफिस कॉन्ट्रॅक्टर असतील, यांचे जे आहेत ते पेपर वर्क झालेले आहेत. पूर्ण म्हणजे हँड ड्राफ्टिंग करायला लागत होते त्यांना पूर्ण. आता सध्याचे जे आहेत आर्किटेक्ट त्यांना लॅपटॉप्स आहेत, मेजरमेंट टूल्स आहेत. त्याच्यामुळे प्रॉपरली
आणि आपण वेल सेट ते पूर्ण डिझाईन करू शकतो प्रॉपरली. हा खूप टेक्नॉलॉजीचा फरक झाला आहे. त्याच्यामुळे आजचा युवा तरुण जो आर्किटेक्ट आहे तो फार किती क्रिटिकल डिझाईन आणि कोणत्याही कंडिशनला तो डिझाईन करू शकतो. काय मत आहे? दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये पण काम करताय, त्यातलेही तुम्ही काही प्रोजेक्ट केलेत. बऱ्याचदा काही कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे बरोबर. आणि तुम्हाला तर एक आर्किटेक्ट म्हणून कायम असं वाटत असतं की चांगलं ड्रॉइंग असावं आणि तो चांगला दर्जेदार प्रोजेक्ट व्हावा. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट ह्या दोन्ही कसं तुम्ही समतोल साधता त्या दोन्हीचा? आता मोस्टली सर आमच्या तालुक्यामध्ये जर पाहिलं तर शिवमुद्रा आर्किटेक्ट अँड असोसिएट म्हणजे आमच्या फर्मला जास्त लोक मागणी करत आहे. आमची सुरुवात फक्त 1 वर्षात इंडियात सुरू झाली. आज जवळजवळ नांदुरा म्हणजे आमचे 31 विथ मटेरियल काम आहे. म्हणजे 2025 मध्ये आम्ही 31 क्लायंटला घर देणार आहेत. तर ते आम्ही लो कॉस्टमध्येच करतो. लो कॉस्टमुळे उत्तम आणि चांगले सोयीस्कर प्लॅनिंग, व्हेंटिलेशन प्रॉपर आणि स्ट्रेंथवाला घर आपण त्यांना देतो. त्याच्यामुळेच आपल्याकडे जास्त फ्लो आहे क्लायंटचा. बरोबर. म्हणजे आपण स्ट्रेंथवर म्हणजे जसं की स्टील असेल, सिमेंट असेल, प्रॉपर रेती असेल, ब्रिक चांगल्या क्वालिटीची असेल, याच्यात आपण कोणतीही कमतरता ठेवत नाही. ह्याच गोष्टी घराच्या स्ट्रेंथवर असतात. बाकी जे आहे मिनिमलिस्टिक डिझाईन, जसं फर्निचर तुम्ही कमी मध्ये करू शकता. म्हणजे एक रूमला तुम्ही 10 लाखही लावू शकता आणि 1 लाखही लावू शकता. ते डिझाईन तुमच्या करण्यावर आहे. पण घराची जे स्ट्रेंथ आहे, जसं की स्टील झालं, त्याच्यात बार कॅपॅसिटी झाली, किती फ्लोअर्स आहे त्याच्यावरच तुमचा आहे. जे टेक्निकल आहे त्याच्यात आपण काही कमी कमतरता करत नाही. त्याच्यामुळे क्लायंट आमचा समाधानी आहे की इथं कुठल्याही सिमेंटचा विचार केला जात नाही, कुठल्याही स्टीलचा विचार केला जात नाही. जे स्ट्रेंथ वाईज आहे, जे आरसीसी नुसार आहे, तिथंच आपले आर्किटेक्ट किंवा आपले जे आहेत बिल्डर ते करतात. त्याच्यामुळे आम्हाला रेफर खूप चांगलं करतात लोक. या बात. आता पुढचा प्रश्न जरा वेगळा धर्तीचा आहे. तो म्हणजे असं आहे की तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही इथेही काम केलंय, म्हणजे बुलढाण्यासारख्या प्लेसला तुम्ही परदेशातही काम 2-2 वेगळ्या ह्याच्यात करताय आणि स्वतः तरुण आहात, आर्किटेक्ट आहात. अशा सगळ्या अँगलने त्या प्रश्नाचं उत्तर हवं ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर आपण डोळ्यासमोर आणलं, त्या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक आर्किटेक्ट म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 15-20 वर्षात कुठल्या क्षेत्रावर, कुठल्या सेगमेंटवर, सेक्टरवर जास्त काम झालं पाहिजे तर बुलढाणा हे पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे जाईल? बुलढाणा तसं हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि राष्ट्रमाता जिजाऊचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने या जिल्ह्याकडे खूप आधी आपला बुलढाण्याला ट्रेनची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे थोडंसं बाकीच्या जिल्ह्याच्या प्रगतीमुळे थोडासा हा मागे राहिलेला आहे आपला जिल्हा. शिक्षणाच्या बाबतीत जर आपल्या एज्युकेशनमध्ये जर बुलढाणा अग्रेसर झाला तर नक्कीच, आणि युवा उद्योजक म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्ये रोजगार नसल्यामुळे आपल्या बुलढाण्याचे विद्यार्थी मलकापूर असो किंवा मग आजूबाजूचा पूर्ण जिल्हा यातले विद्यार्थी जे आहेत ते दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये ट्रान्सफर होत आहेत. म्हणजे बुलढाण्यातला तरुण बुलढाण्यामध्ये राहणार नाही, एज्युकेशन झाल्यानंतर तो दुसरीकडेच जाणार. तर त्याच्यामुळे रोजगार, व्यवसाय आणि शिक्षण या 3 गोष्टीला जर आपण प्राधान्य दिलं तर त्याच्यामुळे नक्कीच बुलढाण्याचा विकास होईल. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही आता सांगितलं शिक्षण, रोजगार यासारख्या मुद्द्यांवर, तर सरकारनं काय पावलं आता उचलली पाहिजेत जेणेकरून यात सगळ्याला थोडं प्रोत्साहन मिळेल? आता मागच्या काही 1-1.5 वर्षाआधी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की आपले जे टाउन प्लॅनिंग असतात किंवा नगर रचनाकार असतात हे मी आर्किटेक्ट कडूनच डिझाईन करून घेईन. म्हणजे त्याचे जर प्रॉपर वेल प्लॅनिंग झाली, कोणत्या गोष्टीचं एकदम प्रॉपर नियोजन झालं तर त्याचा विकसित होऊ शकतो. आणि एक आर्किटेक्टच नाही तर प्रत्येक इंजिनियर असो, आर्किटेक्ट असो किंवा कोणत्याही फील्डचा एक इंजिनियर असो, मेकॅनिकल असो, सॉफ्टवेअर इंजिनियर असो, या तरुणांना जर देशाच्या प्रगतीचा विचार केला तर नक्कीच आपला देश समोर जाऊ शकतो. याच्यात आर्किटेक्ट काय करू शकतो सर, तर आता बस स्टँड असतील, बस स्टँड अशा प्रकारे आपण जर डिझाईन केले तर प्रत्येक आता बुलढाण्यासारख्या याच्यामध्ये आपण जर बस स्टँडच्या स्पेसमध्ये, गव्हर्नमेंटच्या स्पेसमध्ये आपण जर टॉकीज तयार केले तर आता कोणाची बस समजा 4 वाजेला आहे माझी, तर मी 3 तास तो मूवी बघू शकतो. तिथं जर मॉल केले, आपण शॉपिंग मॉल केले, जसं मी बाहेर आता कुवेतमध्ये पाहिलाय, जे आपण बाहेर फिरल्यामुळे जे मी शिकलो तेच आपल्याकडे अप्लाय केलं आपण. म्हणजे आता बस स्टँडचा कन्सेप्ट झाला, तिथं जर हॉस्पिटल असलं शासनाचंच तर तिथचा क्लायंट तो बस स्टँडवरून दुसरं हॉस्पिटल शोधत जाणार नाही किंवा रेस्टॉरंट चांगलं शोधत जाणार नाही. बस स्टँड असं असावं की ते सुसज्ज, त्याच्यानंतर सिनेमा, त्याच्यानंतर मॉल, शॉपिंग, म्हणजे तिथं पूर्ण एक आपलं मोठमोठे जे झुडिओ सारखे जे हे असतात ना, ते प्रत्येक बस स्टँड सारखे जर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जर केले, आर्किटेक्टनी डिझाईन टाकले, म्हणजे गार्डन असो, सगळं असो, तर याच्यात काय होईल, मार्केटिंग होईल आणि आपला जो आहे कर असेल, महसूल कर म्हणा, तोही जास्त होईल. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आता आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगायची जर हे आली तर कुठला सांगाल की जो करताना एक वेगळं समाधान मिळालं किंवा आनंद मिळाला किंवा काहीतरी वेगळं केलंय त्या प्रोजेक्ट मध्ये?
असा कुठला project? डॉक्टर शरद पाटील आहेत. ते ऑप्टिकल आहे त्यांचा आम्ही बंगलो केला आहे. पूर्ण प्रोजेक्ट हा आयकॉन स्टीलमध्ये आहे आणि नांदुऱ्यातला सध्या युनिक आणि लो बजेट बेस्ट बंगलो आहे. त्याचं काही फोटोग्राफ्स मी आपल्याकडे दिलेले आहेत. बरं. त्याचे काय वेगळे पण interior आहे चे त्याचं photo. जरा सांगा. त्याचे वेगळे पण आहेत सर. मॉडर्न आर्किटेक्चरमध्ये ते डिझाईन केलं आपण ना. सस्टेनेबल आर्किटेक्चर आहे. कॅव्हिटी वॉलचा यूज केला आहे घरामध्ये. प्रॉपर व्हेंटिलेशन आहे. घराच्या तिन्ही साईड पॅक असल्यामुळेही आपण प्रॉपर प्लॉट एरिया अरेंज केला आहे, म्हणजे पूर्ण बिल्टअप एरिया कव्हर केला. तरी प्रॉपर दिवसा त्या घरामध्ये लाईट आणि फॅन लावायचा आपल्याला आवश्यकता भासत नाही. असं ते प्रॉपर वास्तूनुसार आपण डिझाईन केलाय. त्या घरामध्ये लेवल अप केला आपण, जेणेकरून घरामध्ये फील येईल. डुप्लेक्स हॉल दिलाय आणि कमी स्पेसमध्ये सर्क्युलेशन व्यवस्थित झालाय. असं हे त्याच्या स्पेशालिटी हम्म. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या किंवा प्रॉब्लेम्स आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? जसं तुम्ही ऑलरेडीच आयुष्यात इतके सगळ्या अडचणी आल्या ज्याच्यावर तुम्ही मात केली, तसं या प्रोजेक्ट मधली कुठली तरी एखादी अडचण सांगता येईल का? हा, या प्रोजेक्टमध्ये आता सर शक्यतोवर माझे जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा आता मी मॉडर्न आर्किटेक्चर असल्यामुळे आम्ही पूर्ण कर बाल्कन्या दिल्या होत्या त्या बंगलोला. कर बाल्कन्या असताना इथं आपल्या ग्रामीण भागामध्ये पूर्ण सर्क्युलर आणि एल शेप बाल्कनी द्यायची सवय असते मोस्टली. त्यांना कर बाल्कनी देताना आणि अपडाऊन देताना खूप त्रास झाला. त्याच्यामुळे आम्ही ना ते, आणि स्टीलचंही विशेषतः एक फार धन्यवाद मी देतो आयकॉन स्टीलचं. कॉन्ट्रॅक्टर जे असतील आमचे, जे कर बाल्कनी असतील, तर त्याची बेंडिंग मुवमेंट असो किंवा त्यांचा जो शेप असो, तो फार इझिली झाल्यामुळे, त्याची इलॉंगिनेशन चांगली असल्यामुळे आम्हाला ते सोपी झालं. बरोबर. नाही तर त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने मेन रिझन हे ठेवून तिथं आम्हाला स्टीलवर हे केलं असतं, फोकस केलं असतं. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जे पुढचे तुमचे ज्युनियर मित्र येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? मी तर इतका मोठा नाही मार्गदर्शन करू इच्छितो, पण एक पण मित्रत्वाच्या नात्यानं हा, असं म्हणाल. मी माझं एक कन्सेप्ट सांगतो की आता छत्रपती शिवाजी महाराजमुळे आपण मंदिरात देव पाहतो, तसं आता शिवमुद्रा आर्किटेक्ट आमचं जे आहे, आम्ही कोणते धार्मिक ठिकाणचे किंवा सामाजिक स्थळांचे कोणतेही डिझाईनचे किंवा स्वतः वेळ देऊन निशुल्क आम्ही ते काम करतो. तर अशी भावना जर प्रत्येक आर्किटेक्टने ठेवली, तर तो देशाचा, तालुक्याचा, गावाचा, शहराचा असे आर्किटेक्ट माझ्यासारखे जर झाले, तर नक्कीच भारताचा विषय विकास होईल. व्हेरी गुड. दुसरं, स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? तसं स्टीलचे काही पॅरामीटर किंवा गुणवैशिष्ट्य काही सांगता? त्याची स्टीलमध्ये सर आम्ही मोस्टली काय आहे, आयकॉन स्टील सोबत आम्ही 5-6 बंगलो सुरुवातीला केल्यानंतर आम्हाला हे अनुभव लक्षात आला की त्याची इलॉंगिनेशन, त्याची स्ट्रेंथ, त्याची ड्युरेबिलिटी आणि जंगरोजक जसं म्हणतो आपण, तो आम्हाला हा खूप, आणि कॉन्ट्रॅक्टरच्याही तोंडून आम्हाला चांगले त्याचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आले. किंवा मग आरसीसी स्ट्रक्चरवाला असेल तर बेंडिंग मुमेल असो किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा आम्हाला अडचण आली नाही, तर काम करताना खूप चांगलं झालं. ओके. आणि आयकॉन स्टील बद्दल तर तुम्ही वापरलंच आहे बऱ्याच प्रोजेक्ट बरोबर. मध्ये. त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल पण ऐकायचं की सर्व्हिस त्यांची कशी आहे, प्रोडक्ट बद्दल पण काही सांगता आलं तर? नक्कीच. प्रोजेक्ट जेव्हा आमचे काही बंगलोज डिझाईन होते, तर त्यांना आयकॉनचे आपले काही कंपनीचे असतील मॅनेजर असतील किंवा काही आपले इंजिनियर्स असतील, ते तातडीने त्यांनी भेट दिली आणि क्लायंटला जे टेक्निकल मध्ये आपण समजू शकतो, त्याची इलॉंगिनेशन, स्ट्रेंथ झाली, त्याचा बजेट झाला, त्याचं वेट झालं, तर ह्या गोष्टीमुळे त्यांनी खूप आम्हाला हेल्प केली. त्याच्यामुळे क्लायंटच्याही हे माइंडमध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स गेलं. मिळाला. बरोबर आहे. तर माझ्या मते या गप्पा तशा न संपणार आहेत एका अर्थानं, पण बरोबर. तरी कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे. त्यामुळे हे होते आर्किटेक्ट शुभम वनारेजी, आणि त्यांचा हा प्रवास फार मोठा आहे. जसं त्यांनी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की परदेशातही त्यांनी काही प्रकल्प केलेले आहेत, इथं आता बुलढाण्यामध्ये सुद्धा ते काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या ग्रामीण भागातनं, शेतकरी कुटुंबातनं येऊन सुद्धा ते इतक्या पुढे गेलेले आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, जसं धार्मिक कामासाठी एकही रुपया मानधन न घेता, ते मंदिर असो, मस्जिद असो, विहार असो, त्याचं पूर्ण आम्ही निशुल्क करतो. क्या बात आहे. हे ते सगळ्यात महत्त्वाचं करतात. त्यामुळे हाही एक पॉईंट महत्त्वाचा आहे, कारण आपण आयुष्यात पैसा तर प्रत्येक जण कमवतो किंवा कमवाल सुद्धा, तुम्ही सगळे ज्या आता नवीन मुलं या फील्डमध्ये येतात त्या. पण असं एक आपला स्वतःचा विचार या क्षेत्रात जर असेल, तर आपण एक स्वतःचा वेगळा ठसा या क्षेत्रात नक्कीच उमटवू शकतो. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. धन्यवाद तुम्ही सर. आमच्या या प्लॅटफॉर्मवर आल्यात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात, आणि भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत नक्की याच नक्की. मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद थँक्यू. सर.